केले. अधिवेशनामध्ये नांदेडसाठी तुम्ही काय मागितलेलं? मी दिल्लीमध्ये सध्या अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेचे अधिवेशन आहे, लोकसभेचे अधिवेशन आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. नांदेडला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरू व्हावं. सुपर स्पेशालिटी वेगळी विंग आहे हॉस्पिटलची, तिला केंद्र सरकारची मंजुरी मिळावी आमचा प्रयत्न आहे. ट्रॉमा सेंटरची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना मी मध्ये भेटलो, आता पुन्हा भेटणार आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या सुरूच असतात. मध्यंतरी आपला नांदेड मराठवाड्याचा एक माणूस इराणमध्ये त्याला स्थानबद्ध करण्यात आलं होतं. त्याला सोडून आणण्याचंही काम मधल्या काळात सभागृहातसुद्धा विषय लावून आम्ही धरला होता किंवा देशातले बरेचसे नागरिक हे परदेशामध्ये विनाकारण स्थानबद्ध केले जातात गुन्हा नसताना सुद्धा. असे काही विषय आहेत. आगामी काळात काही प्रश्नसुद्धा येतीलच. त्यामुळे देश पातळीवरचे राज्य पातळीवरचे अनेक सार्वजनिक प्रश्न उचलण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. साहेब, लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा फटका 2 विभागाला बसला आहे. समाज कल्याण विभागाला 7 कोटी रुपये वळवलेले आहेत त्यांची. असं आहे की शेवटी राज्याच्या तिजोरीमध्ये एकूण जो पैसा येतो त्यातूनच पैशाचं सगळं नियोजन करावं लागतं. मला नेमके किती पैसे कुठल्या योजनेतून कमी केले, कुठे दिले ह्याची मला माहिती नाही आहे. परंतु ज्यावेळेस आर्थिक नियोजन करावं लागतं त्यावेळेस अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्र्यांना काळजी घ्यावीच लागते. शेवटचा प्रश्न साहेब, तमिळनाडू सरकारने रुपया जो हिंदी शब्द होता त्याला आता तमिळ भाषेमध्ये करून टाकले आणि तमिळनाडू हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. मला वाटतं की भाषेचा वाद विनाकारण उकरला जात आहे. हा प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा, आपल्या राज्याची भाषा वाढली पाहिजे, तिचा प्रसार झाला पाहिजे, याबद्दल वादच कोणा दुमत नाहीच आहे ना. तर महाराष्ट्रामध्ये मराठीला आपण क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिला, त्याचबरोबर तामिळनाडूला सुद्धा देण्यात आलेला आहे, तामिळ भाषेला सुद्धा देण्यात आलेला आहे. मग त्यांच्या राज्यामधली जी भाषा ते त्यांना अवगत आहे किंवा जी भाषा ती प्रचलित आहे किंवा मातृभाषा आहे, तर कोणा दोन विरोध कोणाचं कसं काही कारणच नाही ना. केंद्र सरकार का त्यांच्यावर कुठला भाषा लादतंय असाही विषय नाही आहे. पण मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलं ना, मग त्यांचा जो विरोधाला जे काही विषय असतील ते समजून घेऊन मार्ग काढण्याची तयारी असं काय मुख्यमंत्री म्हणायचं आहे. त्यामुळे वाद कुठे आहे. बीडमध्ये आता पोलीस अधीक्षकांनी एक निर्णय घेतलेला आहे, पोलिसांचं जे नेमप्लेट आहे त्याच्यावर फक्त नाव राहणार. दुर्दैव आहे, बीडमध्ये जे काही वातावरण सामाजिक जे झालेलं आहे ते वाईटच आहे. त्यामुळे काही निर्णय काही कालावधीपुरती घेणं परंपरा आहे. पोलीस अधीक्षकांनी ज्या परिस्थितीमध्ये तो निर्णय घेतलेला आहे त्यांना विशिष्ट परिस्थिती निश्चितच आहेत, त्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला असेल. परंतु बीडमधली परिस्थिती ही काय महाराष्ट्रात असं आहे असं मानायचं कारण नाही आहे. बीडमधली कायदा व्यवस्था, तिथले प्रश्न हे चिंतेचे विषय आहेत. त्यामुळे मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटला पूर्ण मोकळीक दिली गेली पाहिजे आणि अधीक्षकांना जे योग्य वाटलं तो निर्णय त्यांनी घेतला असेल तर त्यात काही कोणाचं ऑब्जेक्शन असेल काही कारण नाही. हिमोपचाराने विषय मिटले पाहिजेत, कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे जे कोणी कायदा हातात घेत असेल त्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही आणि कारवाई दिसते आपल्याला, दिसतेच आहे.